गुड इव्हनिंग ध्येय प्रकाश नाट्यमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण 8वी विषय नागरिकशास्त्र पाहत आहोत. आपण मागे व्हिडिओमध्ये काही पाठ पाहिले. आता आपण चौथा पाठ पाहणार आहोत, भारतातील न्याय व्यवस्था. बघा, कायदे मंडळ कार्यकारी मंडळ याचबरोबर त्यांचे न्याय मंडळ सुद्धा काय शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते, तर कार्यकारी मंडळ काय त्यांची अंमलबजावणी करते. तर न्याय मंडळ न्याय देते. या पाठात आपण न्याय मंडळ न्यायदान हे असे कसे करते, त्यामध्ये समाजाचे अन्याय दूर होऊन सामाजिक व्यवस्था स्वास्थ्य कसे प्राप्त होते याचा विचार करणार आहोत. त्यापूर्वी आपण न्यायदानाची काय आवश्यकता काय असते ते समजून घेऊया. बघा, व्यक्तीमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादीवर कसे भिन्नता असते, पण सहिष्णुता बाळगल्यास या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाही, परंतु मतभिन्नता काय टोकाची झाल्यास त्यातून काय संघर्ष निर्माण होतात. पण त्यांचे निराकरण निपक्षपाती दृष्टीने कायद्याच्या आधारे होण्याची ती गरज असते. त्यासाठी न्यायमंडळासारखे निस्पृह यंत्रणा खालसात आवश्यक असतात. कोणत्या यंत्रणा? आता निस्पृह व्याख्यान यंत्रणा आवश्यक असतात. व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यात काय हित संबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक असतो वाटू शकतो, पण विरोधात न्यायालयात काय होते, दाद तिथे मागता येते. पण संविधान ते सामाजिक न्याय व समता या काही उद्दिष्टांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे न्यायमंडळी काय तर त्यांना प्रामुख्याने काय होते, खटल्याचा निकालचा काय न्यायमंडळाने खटल्याच्या काय निकालच्या अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. पण समाजातील दुर्बल घटक काय महिला, बालके आणि दिव्यांग आणि तृतीय पंथी म्हणजे इतर सामाजिक घटकांना काय ते न्यायालय मुख्य प्रवाहात काय येण्यास मदत करू शकते. पण स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे काय फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात, तेव्हा लोकशाहीची व्याप्ती काय खोली तिथे वाढते. तर लोकशाही बळकट होण्याची बाबी काय आवश्यक आहे. पण कायद्याच्या आधी राज्य न्यायमंडळामध्ये सुरक्षित राहते. गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री, पुरुष सर्व कायदा काय समान रीतीने पडतो. न्यायालयातून स्पष्टपणे व्यक्त होते. पण न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्काचे काय संरक्षण होते. कायद्यानुसार तंट्याचे निराकरण होते व कोणत्याही गटाची काय व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास काय तर प्रतिबंध होतो. आता न्यायमंडळाची रचना बघा, भारत हे संघराज्य आहे. केंद्र शासन आणि राज्य काही घटक राज्यांना स्वतंत्र कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ हे काय मंडळ आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी ती एकच असते, पण त्या केंद्र घटक राज्य अशा स्वतंत्र विभागणी नाही. याचा अर्थ भारतातील न्याय व्यवस्था एकात्मक स्वरूपाची आहे. न्याय व्यवस्थेत सर्वोच्च पातळीवर भारतीय सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उंच आहेत. उंच न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय व त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी काय रचना आहे. आता बघा, सर्वोच्च न्यायालय भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे काही प्रमुख असतात. कोण प्रमुख असतात? भारताचे सरन्यायाधीश काय सर्वोच्च न्यायालयाचे काय असतात, प्रमुख असतात. भारताच्या सरन्यायाधीशाची अन्य न्यायाधीशाची काय निवडणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. बघितलं मागच्या पाठात राष्ट्रपतीकडून कोणाची निवड काय होती, निवड सर्वोच्च न्यायालयाच्या मधल्या न्यायाधीशाची तिथे निवड केली जाते. आणि सर्वोच्च न्यायालयातील सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ न्यायाधीश हा न्यायाधीश पदावर नेमले जावे त्याचा असा संकेत आहे. न्यायालयाचे काम कोणत्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वातंत्र्य ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यासाठी आपल्या संविधानाने केलेल्या तरतुदी काही आहेत खाली प्रमाणे ते आपण पाहू. बघा, कोणकोणत्या तरतुदी आहेत खाली. न्यायाधीशाच्या पात्राच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत की निष्णात कायदेतज्ञ असलेल्या उंच न्यायालयात काय न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचे अनुभव असलेल्या व्यक्ती काय पात्र मानले जातात. आता न्यायाधीशाची नेमणूक ही काय राष्ट्रपती तर करतात,
आणि त्यामुळे काय राजकीय दबाव काय होत होतं दूर तिथे ठेवता येतो आणि न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून काय दूर करता येत नाही. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाच्या 65 वर्ष तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हायचे 62व्या वर्षी काय सेवानिवृत्त त्यांचे होत असते. आता न्यायाधीशाचे वेतन हे भारताचे काय संचित निधीतून त्यांना दिले जाते. त्यावर संसदेत काय चर्चा होत नाही. आता न्यायाधीशाच्या कृतीवर निर्णय काय व्यक्तिगत टीका करता येत नाही. न्यायालयाचा अवमान करणे सुद्धा एक गुन्हा असून तर काय त्यासाठी तिथे शिक्षा होते. या तरतुदीमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच पण त्याच बरोबर न्यायमंडळाचे काय स्वातंत्र्य काय अबाधित राहते. आता दुसरं म्हणजे संसदेला न्यायाधीशाच्या वर्तनावर काय चर्चा करता येत नाही. तर परंतु न्यायाधीशांना काय या पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी काय महाभियोग प्रक्रिया चालवायचा अधिकार आहे. आता न्यायालयीन सक्रियता न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते काय सोडत पण न्यायालय बाबतीत पारंपरिक काय प्रतिमा आहे. गेल्या काही दशकापासून न्यायालयाच्या काय प्रतिमेत बदल झाला असून न्यायालय काय सक्रिय झाले आहे. याच अर्थ न्यायालय काय संविधानातील न्याय समतेचे उद्दिष्ट काय पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे आणि समाजातील दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके त्यांना कायद्याचे काय संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला. पण त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्वाच्या ठरल्या जातात. पुढे पाहू. जनहित याचिका म्हणजेच काय सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या काय वतीने न्यायालयात दाखल झालेली याचिका न्यायालय त्यावर काय विचार करून काय त्यात निर्णय देते. आता उच्च न्यायालय भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटकासाठी एक उच्च न्यायालय काय असतं स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. सध्या आपल्या देशात किती 24 उच्च न्यायालय आहेत. किती आहेत तर 24 उच्च न्यायालय आहेत. पण उच्च न्यायालयात एक काही मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश तिथे असतात. आता उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांचा नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपतीच करतात. आणि जिल्हा आणि दुय्यम न्यायालय बघा ज्या न्यायाधीशांसाठी लोकांचे नेहमी काही संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालय होतात. तर प्रत्येक जिल्हा हे न्यायालयात काय एक जिल्ह्याहून न्यायाधीश तिथे असतो. मग पुढे भारतातील कायदा पद्धतीची शाखा त्या प्रमुख दोन आहेत दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा. कोणते तर दिवाणी आणि फौजदारी कायदा. आता दिवाणी कायदा व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे काय तंटे आता कायद्याच्या अंतर्गत ते येतात. उदाहरण जमीन संबंधीचे वाद भाडेकरार घटस्फोट इत्यादी काय संबंधित न्यायालयाची याचिका दाखल ठेवल्यानंतर न्यायालय काय त्याच्यावर निर्णय देतात. फौजदारी कायदा बघा गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. उदाहरण चोरी घरफोडी हुंड्याचा छळ हत्या इत्यादी गुन्ह्याबाबत प्रथम काय पोलिसाकडे माहितीचा अहवाल म्हणजे FIR कडे दाखल केला जातो आणि पोलीस त्याचा तपास करतात. नंतर तो कोर्टात खटला दाखल होतो आणि त्या गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूप काय असते ते गंभीर असते. भारतातील न्यायव्यवस्थेत देशाच्या प्रगतीचे योगदान मोठे आहे. सामान्य माणसाच्या मनातील काही न्यायव्यवस्थेबाबत आदर असून त्यावर विश्वास आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे संघराज्याचे संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केले आहे. भारतातील लोकशाही काही बळकट करण्यासाठी न्यायालयाचा मोठा तिथं वाटा आहे. पाठावर स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचे. आपण पुढे पाहूया. पाचवा पाठ राज्य शासन. आता मागील बघा संघराज्य संसदेचे व कार्यकारी मंडळाचे स्वरूप समजून घेतले तर भारतातील एकात्मिक न्यायव्यवस्थेची ओळख घेतली. आता या पाठात आपण काय घटक राज्यांची अथवा राज्य शासनाची माहिती घेणार आहोत. संघराज्य व्यवस्थेत दोन पातळीचे शासन संस्था काय कार्यरत असतात. आता राष्ट्रीय पातळीवर संघ शासन प्रादेशिक पातळीवर राज्य शासन असतात कार्य करते. भारताच्या 28 घटक राज्य असून त्यांच्या कारभार देखील काय राज्य शासन हे करत असते. पहिला पॉइंट आपला पाचवा. चला भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूप काय
बहुजेन्सी आहे, भाषा, धर्म, चालीरीती, प्रादेशिक स्वरूप यात काय विविधता आहे। अशा वेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्य कारभार करणे सोयीचे ठरणार नाही हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघ राज्य काय व्यवस्था स्वीकारली आणि त्या घटक राज्याची निर्मिती भाषेच्या आधारावर त्यांनी करण्याचे काय निश्चित केले। त्यानुसार भाषावर काय प्रांत रचना तिथे झाली। भारतातील सर्वच घटक राज्य शासन यंत्रणेत काय राष्ट्रीय स्वरूप सारखे आहे। अपवाद जम्मू काश्मीरी आहे, पण महाराष्ट्र संदर्भात आपण घटक राज्यामधील काय शासन संस्थेचे स्वरूप आपण समजून घेऊया। बघा, राज्य शासनाचे विधिमंडळ केंद्रीय पातळीतील संसदेत काय राज्य शासन हे काय पातळीवर राज्याचे विधिमंडळ आहे। केवळ 7 राज्यातील विधिमंडळ 2 सभागृहाचे आहे, यात महाराष्ट्राचा काय समावेश आहे। तर विधिमंडळाच्या सदस्यांना काय आमदार असे म्हणतात। आता महाराष्ट्राचे विधिमंडळ बघा, महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद असे 2 सभागृह आहेत। कोणते? तर विधान परिषद आणि विधानसभा आणि विधान परिषद ह्याचे काय 2 सभागृह आहेत। बघा, विधान भवन मुंबईतील आपल्याला दाखवले। पहिला पॉइंट आपला विधानसभा। महाराष्ट्रात विधिमंडळाचे पहिले सभागृह असून त्यांची सभासद संख्या 288 आहे। अँग्लो इंडियन समाजात पुरेसे प्रतिनिधित्व नसले तर राज्यपाल काय समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी काही जागा राखीव असतात। निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजित असतात केले जाते। प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधित्व निवडला जातो आणि विधानसभेची कायम मुदत ही 5 वर्षाची असते। तर किती? तर 5 वर्षांची असते। अपवादात्मक परिस्थिती विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका तिथे होऊ शकतात। आता वयाची 25 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्यांच्या महाराष्ट्रात वास्तव्य असलेच काय विधानसभेची निवडणुका तिथे आपल्याला लढवता येतात। दुसरं म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष। आता विधानसभेचे कामकाज हे अध्यक्षाच्या नियंत्रण मार्गदर्शनाखाली चालते। निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी काय एकाचे अध्यक्ष एकाचे उपाध्यक्ष म्हणून ते निवड करतात आणि सभागृहाचे कामकाज काय तिथे शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्यक्रम पत्रिका तिथे तयार करण्यापूर्वी बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना तिथे काय निलंबित करण्यापर्यंतची आणि कार्याध्यक्षांना तिथे करावी लागतात। आता अध्यक्षाच्या अनुपस्थित ही जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतात। महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात। अर्थसंकल्पाविषयी आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते, तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते। आता विधान परिषद बघा, महाराष्ट्रात विधिमंडळाचे दुसरे सभागृह असून ते अप्रत्यक्षरित्या समाजाच्या विविध घटकावरून काय निवडले जाते। महाराष्ट्रात विधान परिषदेची संख्या ही किती आहे? 78 आहे। यातील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात, तर उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ याच्यातून काय ते निवडले जातात। आता विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही, यातील ठराविक सदस्य संख्या 2 वर्षे काय निवृत्त होते। तेवढ्याच जागासाठी निवडणुका होऊन ती काय पद्धतीने भरली जातात आणि विधान परिषदेत कामकाज विधान परिषद सभापतीच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते। सभापतीच्या अनुपस्थित उपसभापती ही काय जबाबदारी ते पार पाडतात। आता काय महाराष्ट्राची कार्यकारी मंडळ। महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल काय आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश असतो। बघा, राज्यपाल केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी काय प्रमुख असतात, त्याचप्रमाणे घटक राज्य काय पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात। राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंत अधिकार काय तिथे राहू शकतात, पण राज्यपालांनी काय विषय काही महत्त्वाचे अधिकार आहेत। उदाहरण विधानसभा, विधान परिषद आणि संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर काय ते रूपांतरित होत असते। परंतु विधिमंडळाचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार हे काय राज्यपालांना असतो, पण विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्य कार्यपाल असा काय अध्यादेश तिथे तो काढू शकतो।
आता दुसरा पॉईंट आपला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता काय प्रमुख मुख्यमंत्री म्हणून तिथे निवडला जातो. आता मुख्यमंत्री आपण आपले विश्वासू सहकार्याने काय मंत्रिमंडळात सामील करून घेतात. मुख्यमंत्री प्रधानमंत्री प्रमाणेच कार्यक्रमे हे प्रमुख असतात. राज्याचा संपूर्ण राज्यकारभार आणि राज्यपालांच्या नावाने तो चालतो, परंतु प्रत्यक्षात काय मात्र संपूर्ण राज्यकारभारात काय मुख्यमंत्री करतात. तर मुख्यमंत्र्याचे कार्य काय बघू आपण. मंत्रिमंडळाची निर्मिती. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम मंत्रिमंडळ काय तयार करावे लागते. हे काम आव्हानात्मक असते, कारण मंत्रिमंडळ हे अधिकाधिक काय प्रतिनिधी होण्यासाठी सर्व प्रदेशांना विविध सामाजिक घटकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय महिला, अल्पसंख्याक इत्यादी काय सामावून घ्यायचे कार्य त्यांना लागते. स्पष्ट बहुमत नसल्यास काही पक्ष काय एकत्र येऊन सरकार काय ते स्थापन करतात. अशा वेळी सर्व घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे अवघड काम मुख्यमंत्री ते पार पाडतात. आता खाते वाटप. मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्रिमंडळाच्या खात्याचे वाटप तिथे करावे लागते. खाते वाटप करताना मंत्र्याचे काय अनुभव, प्रशासकीय कौशल्य यांची, लोकमताची जाण, नेतृत्व इत्यादी बाबींचा काय तिथे विचार तिथे करावा लागतो. तिसरा पॉईंट आपला खात्यामध्ये समन्वय. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला काय जबाबदार असल्याने त्यांची कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी काय मुख्यमंत्र्यावर असते. खात्यामध्ये सहकार्य समन्वय नसेल तर त्यांचा परिणाम कुठे शासनाच्या कामगिरीवर होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यामध्ये वाद दूर करण्यासाठी सर्व खाते काही एकाच दिशेने ते काम करत आहेत किंवा नाहीत हे त्यांनाही पाहावे लागते. आता राज्याचे नेतृत्व प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री राज्याचे काय करतात ते नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या, अडीअडचणी लक्षात घेऊन त्यासमोर नवीन धोरणाची काय निर्मिती मुख्यमंत्र्यांनी करायची असते. राज्यातील जनता मुख्य काय मंत्र्याकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून काय ते पाहत असतात, पण राज्याच्या प्रश्नाची दखल घेऊन त्यावर काय शासनाच्या वतीने उपाययोजनेचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास जनतेला काय होतं दिलासा मिळतो. आणि महाराष्ट्र राज्य हे काय भारतातील एक प्रागतिक राज्य आहे. शिक्षण, उद्योग, सेवा क्षेत्र आणि आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षितता इत्यादी बाबत ते काय आघाडीवर आहे. पण दहशतवादी कारवाया आणि काही भागात काय नक्षलवादी चळवळ ही काय आपल्या राज्यापुढे अशी दोन मोठी काय ती आव्हाने आहेत. तर पाठावरच साधे तुम्ही सॉल्व्ह करता. पण पुढचा पाठ पाहूया. सहपाठ आहे नोकरशाही. बघा वरील चौकट बघा. जिल्हाधिकारी जमाबंदीचा आदेश दिलाय. महापालिका आयुक्तांना अंदाजपत्रक मांडले. वित्त सचिवांचा राजीनामा. विभागीय आयुक्त महसुलांचा आढावा घेणार आहेत. बघा वरील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त अशा काही पदांचा तिथे उल्लेख आहे. पण शासनाच्या प्रशासन यंत्रणेत हे काय सनदी अधिकारी असतात आणि त्यांचे कार्यकर्ते असतात. असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर बघा कार्यमंडळाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्रकारात आपण पाहिले की प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे नव्या कायद्याचे काय प्रस्ताव तयार करते, तसे धोरणे ते ठरवते. शासनाची धोरणे काय प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा म्हणून नोकरशाही म्हणून ओळखली जाते. प्रस्तुत पाठातील नोकरशाही या माहिती आपण पाठामध्ये समजून घेणार आहोत. तर बघा कोणत्या देशातील शासन असलेल्या मूलभूत दोन प्रकारची कार्य करावी लागतात. ती कोणती कार्य बघा. देशाचे परकीय आक्रमणापासून ते अंतर्गत सुरक्षा विषयक धोक्यापासून संरक्षण करणे, नागरिकांना सुरक्षित ठेवणे, नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, ज्या योगे त्यांना आपल्या समाजाचा विकास तिथे साध्य करता येईल. आता यापैकी पहिल्या कामासाठी देशातील संरक्षण यंत्रणा सज्ज असते. या सेवा अंतर्गत सुरक्षितेसाठी नागरिक सेवेला काय करतात मदत करतात. पण त्यातील लोकांना सेवा काय म्हणतात लष्करी सेवा आपण म्हणतो.
दुसऱ्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा काय असते तिथे उभी केली जाते, त्यास आपण सनदी सेवा असे म्हणतो. तर सनदी सेवकांच्या मोठ्या यंत्रणेला नोकरशाही असे म्हणले गेले आहे. तर बघा, संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आणि मंत्री यांच्या प्रशासनाची जबाबदारी असते. शासनाची कामे विविध खात्याकडून पार पाडली जातात. तर प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो व तो त्या खात्याचा राजकीय असतो, प्रमुख असतो. जनतेला प्रतिनिधी या नात्याने काय मंत्र्याने आपल्या खात्याचा कारभार लोकहिताला काय प्राधान्य देऊन करायचा असतो. तर मंत्रिमंडळ त्या विषयी एक तज्ञ नसले परंतु त्याला काय व्यापक लोकहित काय काय आहे हे जाणीव असते. आता मंत्र्याच्या खात्याचे सचिव हे आवश्यक असे तज्ञ त्या व्यक्ती तो योग्य सल्ला देतात. हे सचिव सनदी सेवेतून काय असतात तिथे नेमले जातात. लोकांची इच्छा आणि प्रशासकीय तज्ञता यांचा समन्वय काय अशा प्रकारे संसदीय प्रतिष्ठित साधला जातो. तर पुढचं पॉईंट आपला नोकरशाहीचे स्वरूप काय बघू आपण. बघा, कायमस्वरूपी यंत्रणा, कर गोळा करणारे, पर्यावरणाचे रक्षण करणारे, कायदा सुव्यवस्था राखणारी, आपल्या समाजाची सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आहे आपले काम काय सातत्याने ते करत असते. याचे कारण ती कायमस्वरूपी असते. पण दर निवडणुकीनंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली नोकरशाही काय बदलत नाही. तिचे अस्तित्व काय कायमस्वरूपी ते असते. दुसरं पॉइंट आहे राजकीय दृष्ट्या तटस्थ. नोकरशाही राजकीय दृष्ट्या तटस्थ असते. याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाने काय शासन अधिकारावर यावं त्या शासनाच्या धोरणाची काय अंमलबजावणी नोकरशाही त्याच कार्यक्षमतेने त्या निष्ठेने केली पाहिजे. त्या संदर्भात सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाही की राजकीय मतानुसार काम करायचं का नाही. एखाद्या पक्ष निवडणूक हरल्यामुळे सत्तेतून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार काय अधिकारावर येतात. पण पहिल्या सरकारची काही दूर नाही नंतर सरकार बदलू शकते. पण अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी काय पार पाडली पाहिजे. आता अनामिकता म्हणजेच एखाद्या धोरणाचा यश अथवा अपयशाला काय नोकरशाही थेटपणे काय जबाबदार न ठरवता त्यांचे स्वरूप काय अनामिक ठेवणे होय. आपल्या खात्याचा कारभार हा कार्यक्षमतेने चालवणे ही मंत्र्याची काय जबाबदारी असते. तर एखाद्या खात्याचा अकार्यक्षम कारभार हे काय मंत्र्यांनाच जबाबदार धरले जाते. सनदी सेवकावर जाहीर टीका तिथे होत नाही. तर संसद हे काय खात्याच्या गैरव्यवहारासाठी काय मंत्र्यांना जबाबदार धरते. अशा संदर्भातील उत्तरदायित्व मी मंत्री स्वतः घेतात. अशी नोकरशाही संस्था काय तिथे संरक्षण देतात. आता भारताची नोकरशाहीचे महत्व काय आपण जाणून घेऊया. भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय काय व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळापासून अनेक महत्वाचे बदल तेथे करण्यात आले. त्यांची अंमलबजावणी यंत्रणेने प्रभावीपणे ती केली आहे. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने या धोरणाच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहे. नोकरशाहीमुळे राज्य व्यवस्थेला श्रेय लाभते. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषण प्रतिबंध अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. त्यामुळे काय समूहाला दैनंदिन जीवनाला श्रेय लाभते. दुसरे असे की नोकरशाही ही सुद्धा काय समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, दुर्बल घटकासाठीच्या योजना इत्यादी बाबत शासन एक कायदे काय करते. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते. धोरणाच्या अंमलबजावणीतून सामाजिक बदल घडून येतात. पण नोकरशाहीच्या समाजात लोकशाहीकरणाच्या काही प्रक्रियेत महत्वाची भूमिका असते. राखीव जागाचे धोरण काय राबवल्याने अनेक दुर्लक्ष काय समाज घटक आता मुख्य प्रवाहात तिथे आले आहेत. पण निर्णय प्रक्रियेतील यांचा सहभाग काय वाढला आहे आणि त्यामुळे समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी जे जसे प्रगतशील कायदे व धोरण जे कायदे ते आवश्यक असते तर तशीच नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाची असते. आता सनदीची सेवाचे काय दोन प्रकार आहेत. ते कोणते बघा, 3 प्रकार आहेत. अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा. तर अखिल भारतीय सेवा म्हणजे काय बघा, प्रशासकीय सेवा म्हणजे IAS
आता भारतीय पोलीस सेवा IPS आणि भारतीय वन सेवा IFS यांच्यात काय यांचा समावेश होत असतो। तर केंद्र सरकारमध्ये केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असतात। भारतीय विदेश सेवा म्हणजे IFS, भारतीय महसूल सेवा आणि IRS इत्यादींचा समावेश केंद्रीय सेवेमध्ये असतो। तर राज्य सेवा बघा काय, या राज्य सेवेच्या अखत्यारीत काय असतात तर उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय काय अधिकारी काय स्पर्धा परीक्षेमधून निवडले जातात। गुणवत्ता व कार्यक्षमता व निष्ठेच्या आधारे काय सनदी सेवकाची तिथे निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसंख्या आयोगासारखे काही स्वातंत्र्य यंत्रणा तिथे निर्माण केल्या आहेत। केंद्रीय लोकसंख्या आयोग म्हणजे UPSC अखिल भारतीय सेवा केंद्रीय सेवा साठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार तिथे निवडले जातात। त्यांची नेमणूक शासन करते व महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC महाराष्ट्राची सनदी सेवेसाठी काय स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार तिथे निवडते। आता त्यांच्या नेमणुकीची शिफारस काय शासन हे करते। आता नोकरशाही आणि सनदी सेवेमधून काय समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवेमध्ये येण्याची काय संधी दिली आहे। सामाजिक विषमतेमध्ये दुर्बल घटक सनदी सेवेतील संधीपासून काय ते वंचित राहून नाहीत म्हणून ही तरतूद तिथे करण्यात आली आहे। आता मंत्री व सनदी सेवक, मंत्री व खात्याचे सनदी सेवक त्यांचे काय किंवा सचिव किंवा उपसचिव पदावर काय व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात यावरील त्या खात्याची कार्यक्षमता काय अवलंबून असते। आता खात्यासंबंधित निर्णय काय मंत्री घेतात आणि परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक काय देतात। आता सनदी सेवक अर्थात नोकरशाहीच्या काही माहितीवर पूर्ण नियंत्रण असते। एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे ही सनदी काय सेवकच सांगू शकतात। धोरणाच्या यशपयशाच्या इतिहासावर त्यांना माहिती असतो, त्यामुळे मंत्री काय मोठ्या प्रमाणात सनदी सेवकांवरती अवलंबून असतात आणि मंत्र्यांनीही सनदी सेवकाशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता आणि असल्याच खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने काय ते रीतीने होऊ शकते। आता पुढील स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायचा आहे। थँक्यू सो मच। आपण इथेच थांबूया।